हा नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. दात घासण्याची योग्य पद्धत. चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने दात किडतात, हिरड्या सुजतात आणि अशा अनेक समस्या उद्भवतात. आपलं तोंड म्हणजे आपल्या शरीराचं दार. जर आपण तोंडाची स्वच्छता नीट केली नाही तर अन्न पचत नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, दात घासायला सुरुवात करायची म्हणजे अगदी पहिली पायरी आहे योग्य ब्रशची निवड. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश मिळतात, पण आपल्यासाठी कोणता योग्य आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. नेहमी मऊ केसांचा ब्रश निवडा. कडक केसांचा ब्रश वापरल्याने हिरड्यांना इजा होते. मऊ केसांचा ब्रश तुमच्या दातांना किंवा हिरड्यांना कधीही दुखवणार नाही. ब्रशचा आकारही महत्वाचा असतो. तुमच्या तोंडाला बसणारा ब्रश निवडा. ब्रश तुमच्या तोंडाला योग्य असेल तर तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. बऱ्याच जणांना वाटतं की जास्त टूथपेस्ट लावला की दात जास्त स्वच्छ होतात, पण मित्रांनो हे बरोबर नाही. ब्रशवर फक्त एका मटारच्या दाण्या एवढा टूथपेस्ट घ्या. जास्त टूथपेस्ट लावण्याची गरज नाही. तुमच्या गरजेनुसार टूथपेस्ट निवडा. जर तुमचे दात संवेदनशील असतील तर त्यासाठी खास बनवलेला टूथपेस्ट वापरा. फ्लोराईड असलेला टूथपेस्ट वापरणे नेहमीच चांगले. फ्लोराईडमुळे दात मजबूत होतात. चला तर मग आता पुढे जाऊया. आता आपण सर्वात महत्वाची गोष्ट बघूया, दात घासण्याची योग्य पद्धत. आपल्या दातांचे 3 भाग असतात: वरचे दात, खालचे दात आणि चावण्याचा भाग. वरचे आणि खालचे दात घासताना ब्रश पेट अंशाच्या कोनात धरा. वरून खाली आणि खाली वरून हलक्या हाताने घासा. समोरील दात घासताना ब्रश उभा धरून आतल्या बाजूने वरून खाली घासा. चावण्याचा भाग म्हणजेच दाजा घासताना ब्रश गोल फिरवा. अशा प्रकारे तुमचे सर्व दात व्यवस्थित स्वच्छ होतील. अनेकदा आपण दात स्वच्छ केल्यानंतरही तोंडातून वास येतो. हे आपल्या जिभेवर असलेल्या घाणीमुळे होते. जिभेवर अन्नकण राहिले तर त्यावर बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे तोंडातून वास येतो. काही ब्रशांवर जीभ स्वच्छ करण्यासाठी एक वेगळा भाग असतो, तो वापरा. जर तुमच्या ब्रशवर असा भाग नसेल तर ब्रशच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने जीभ स्वच्छ करा. जीभ स्वच्छ केल्याने तोंडातील वास आणि बॅक्टेरिया दोन्ही दूर होतात. दात आणि जीभ स्वच्छ केल्यानंतर शेवटी तोंड पाण्याने व्यवस्थित धुवा. तोंडात थोडाही टूथपेस्ट राहू देऊ नका. ब्रश देखील पाण्याने व्यवस्थित धुवा आणि तो उभा ठेवा, जेणेकरून तो लवकर सुकेल. ओला ब्रश वापरू नका, कारण त्यावर बॅक्टेरिया वाढू शकतात. रोज योग्य पद्धतीने दात घासल्याने आपण अनेक तोंडाच्या आजारांपासून वाचू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, दिवसातून कमीत कमी 2 वेळा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी दात घासणे खूप गरजेचे आहे. 2 ते 3 मिनिटांपेक्षा कमी वेळात घाई करू नका. योग्य पद्धतीने दात घासल्याने आपण आपले दात मजबूत आणि निरोगी ठेवू शकतो. हसत राहा आणि तुमचे दात चमकत ठेवा. धन्यवाद.